श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या जीवाभावाच्या गोष्टी या चॅनलवर. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. दिव्यांनी अंधार दूर करून साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी सण. हिंदू धर्मातील दिवाळी या सणाला विशेष व महत्त्व दिले जाते. प्रत्येकाला दिवाळी सणाची उत्सुकता ही असते. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा हा सण प्रत्येकासाठी खास असतो आणि या सणाची सुरुवात वसुबारसने होते. वसुबारस हा गायीच्या पूजेच्या समर्पित असणारा सण आहे आणि दिवाळीचा पहिला दिवस आहे. उद्या 28 ऑक्टोबरला म्हणजे सोमवारी वसुबारस आहे आणि या दिवशी रमा एकादशी सुद्धा आहे. त्यामुळे वसुबारसला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. वसुबारसच्या दिवशी गायी व वासराची पूजा केली जाते, कारण या दिवशी पवित्र गायीचे आभार आणि कृतज्ञता व्यक्त केली जाते. हा सण नंदिनी व्रत या नावाने सुद्धा ओळखला जातो. हा दिवस आश्विन महिन्यातील द्वादशी या तिथीला पाळला जातो. असे सांगितले जाते की समुद्र मंथनातून नंदिनी, शुभदा, सुरभी, सुशीला आणि बहुला या 5 कामधेनू जन्माला आल्या. त्यांच्या पूजनासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांबाळांसाठी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी उपवास सुद्धा करतात. तसेच असे सुद्धा म्हटले जाते, जे जोडपं गायीच्या पूजा करतात आणि या दिवशी व्रत ठेवतात त्यांना लवकरच अपत्य प्राप्ती होते. इतकं महत्त्व या वसुबारसच्या सणाला दिले जाते आणि म्हणूनच आज मी तुम्हाला या व्हिडिओतून अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. आपल्याला येत्या 28 ऑक्टोबरला वसुबारसच्या दिवशी घरात चुकूनही या 2 पदार्थांचे सेवन करायचे नाही तर घरातून लक्ष्मी काढता पाय घेईल अशी वाट बदलेल दुर्भाग्यात आणि यामुळे आपल्या घरात गरिबी, संकट, अडचणी सुद्धा येऊ शकतात. तर 99% बघा 99% लोकांना माहीत नाही कोणते पदार्थ वसुबारसच्या दिवशी सेवन केले जात नाही आणि म्हणूनच याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून शेअर करणार आहे. तर माझ्या चॅनलला नक्की सगळ्यांनी सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये नक्की व्हिडिओ शेअर करा जरी आवडला असेल, काही माहिती मिळाली असेल तुम्हाला. तर पहा, वसुबारसच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे, स्नान करायचे आहे. स्नान करताना जे पाणी असणार आहे आंघोळीचं, त्यामध्ये आपल्याला गाईचं 1 चमचाभर कच्चं दूध जे आहे तर ते आवर्जून टाकायचे आहे. दूध आंघोळीच्या पाण्यात टाकल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या मागे असणारे कोणतेही त्रास हे दूर होतात. त्यामुळे घरातल्या लहान व्यक्तींपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी 1 चमचाभर दूध हे आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा करून घ्यायची आहे. या दिवशी गाय वासरांची पूजा केली जाते, म्हणून तुम्ही संपूर्ण दिवसभरामध्ये गाय वासराची पूजा ही करू शकता. सायंकाळी तुम्ही ही पूजा केली तरी सुद्धा चालेल. जर तुमच्या घरामध्ये गाय वासराची मूर्ती असेल तर त्या मूर्तीची तुम्हाला पूजा करायची आहे किंवा तुमच्या घराजवळ जिथे कुठे गोशाळा असेल तिथे जाऊन सुद्धा तुम्ही गायीची पूजा करू शकता. जर तुमच्या घराजवळ गोशाळाही नसेल किंवा घरामध्ये गाय वासराची मूर्ती नसेल तर एखादं चित्र जे असतं तर ते सुद्धा तुम्ही चित्रआउट काढून त्याची पूजा करू शकता किंवा रांगोळीने तुम्ही जर गायी काढली त्याची सुद्धा तुम्ही पूजा करू शकता. या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या घरामध्ये गाय वासराची पूजा ही करायची आहे. त्याचबरोबर ह्या दिवशी स्त्रियांनी व्रतसुद्धा करायचे आहे. हे व्रत मुलाबाळांच्या कल्याणासाठी, आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे स्त्रियांनी ह्या दिवशी आवर्जून व्रत करायचे आहे. सकाळी तुम्हाला व्रत करायचे आहे आणि सायंकाळी तुम्हाला बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगा खाऊन हे जे व्रत आहे ते सोडायचे आहे. या दिवशी गायीच्या पूजेसोबतच व्रतासोबतच काही महत्त्वाचे नियम आपल्याला पाळायचे असतात. या काही पदार्थ पाळायचे असतात.
तर काही पदार्थ खाणे पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. मी तुम्हाला जे काही पदार्थ सांगणार आहे तर हे पदार्थ तुम्हाला चुकूनही या वसुबारसच्या दिवशी खायचे नाही. या दिवशी तुमचं व्रत असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला या पदार्थाचे सेवन जे आहे ते करायचं नाही. जर तुम्ही कळत नकळत या पदार्थाचे सेवन केलं तर तुम्हाला अनेक अडचणींना सामोरं जावे लागू शकतं. तुमच्या घरातून, तुमच्या खिशातून लक्ष्मी ही काढता पाय घेईल आणि तुम्हाला आशीर्वाद हा दुर्भाग्यात देईल. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पदार्थ तो पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे, ते गाईपासून बनवलेले पदार्थ. जसे की या दिवशी गाईचे दूध सेवन केले जात नाही. तसेच आपण सकाळी संध्याकाळी जो चहा पितो यामध्ये सुद्धा गाईचे दूध हे वापरलं जात नाही. गाईच्या दुधापासून अनेक पदार्थ बनवले जातात, जसे की तूप, दही, ताक, पनीर, लोणी यासारखे जे पदार्थ आहेत तर ते या दिवशी पूर्णपणे वर्ज्य केले जातात. म्हणून आपल्याला या दिवशी चुकूनही गाईपासून जे पदार्थ मिळतात त्या पदार्थांचे सेवन आपल्याला अजिबात करायचे नाही. त्यानंतर पुढचा पदार्थ आहे ते म्हणजे हिरवे मूग. या दिवशी हिरव्या मुगाचे सेवन देखील केले जात नाही. मग हिरव्या मुगाची डाळ असेल ती सुद्धा तुम्हाला सेवन करायची नाही. तसेच या दिवशी गव्हाचे सुद्धा सेवन केले जात नाही. गव्हापासून बनवलेली चपाती असेल किंवा गव्हाच्या पिठापासून एखादा पदार्थ बनवलेला असेल तर तो सुद्धा या दिवशी सेवन केला जात नाही. त्याबरोबर या दिवशी ज्या स्त्रिया उपवास करणार आहेत त्यांनी उपवासामध्ये वरई, ज्याला आपण भगर म्हणतो, तर ती अजिबात सेवन करू नका. कारण या दिवशी रमा एकादशी आहे आणि वसुबारससुद्धा आहे. तसेच वार सोमवार आहे आणि यामुळे हे तीनही योग जे आहेत एकत्र जुळून आलेले आहेत. आणि सोमवार हा भगवान शंकराला समर्पित असणारा दिवस आहे. यामुळे सोमवारच्या दिवशी भगर, ज्याला आपण वरई म्हणतो, तर ती सेवन केली जात नाही. परंतु एकादशीला आपण सेवन करत असतो. परंतु एकादशी सोमवारी आलेली आहे, त्यामुळे तुम्हाला भगर, ज्याला आपण वरई म्हणतो, तर ते अजिबात सेवन करायचे नाही. त्याचबरोबर या वरईपासून बनवलेले इतर पदार्थ तर ते सुद्धा तुम्हाला सेवन करायचे नाहीत. तसेच या उपवासामध्ये तुम्हाला एक फळसुद्धा पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे, ते म्हणजे फणस. या दिवशी तुम्हाला फणसाचे सेवनसुद्धा करायचे नाही. तर हे जे पदार्थ होते ते तुम्हाला वसुबारसच्या दिवशी पूर्णपणे वर्ज्य ठेवायचे आहेत. चुकूनही आपल्याला या पदार्थाचे सेवन जे आहे तर ते करायचे नाही. कळत नकळत जर हे पदार्थ आपल्याकडून खाल्ले गेले, या छोट्या मोठ्या चुका जर आपल्याकडून झाल्या तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते. आपल्या मागे दुःख, संकट जे आहे तर ती येऊ लागतात. म्हणून हे पदार्थ तुम्ही या दिवशी आवर्जून वर्ज्य करा. तसेच या दिवशी होईल तेवढी गायीची सेवा करायची आहे. जर तुमच्या घराजवळ गायी असेल, शाळा असेल, तर तिथे जाऊन तुम्हाला गायीची पूजा करा. गायीला हिरवा चारा तुमच्या हाताने नक्की खाऊ घाला. गायीच्या पाठीवरून हात फिरवून तुमच्या मनोमनी जी इच्छा असेल असे म्हणतात, वसुबारसच्या दिवशी गायीला हिरवा चारा खायला देऊन गायीच्या पाठीवरून जर हात फिरवला तर आपली इच्छा व्यक्त केली तर जन्मोजन्मीच्या इच्छा पूर्ण होतात. इतके महत्त्व या दिवसाला दिले जाते. गाय हे साक्षात माता लक्ष्मीचे रूप आहे. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात आणि 33 कोटी देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त करायचे असेल तर तुमच्या हातून एखादी वस्तू गायीला नक्की खाऊ घाला. तर चला मग, व्हिडिओमधून जरी 1% जरी तुम्हाला माहिती वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.